नमस्कार, मी परमेश्वर विलासराव आंधळे. ॲक्च्युली मी पुणे महाराष्ट्र इथून आलेलो आहे आणि एक वेगवेगळ्या लेवलचे म्हणजेच लेवल ऑफ फ्रँचायझीस सिटी लेवलची मी फ्रँचायझी या बॅगलेस इंडियामार्फत घेतलेली आहे. ॲक्च्युली त्या बॅगलेस इंडियाच्या संपर्कात ॲक्च्युली मी माझ्या BDP आदरणीय चैनसिंग सर यांच्या माध्यमातून मला या कोर्स संदर्भात किंवा या वेगळ्या कन्सेप्ट संदर्भात त्यांच्याकडून सर्व काही माहिती देण्यात आली. त्यानंतर माझे जे मित्र राहुल सोनवणे सर धुळे येथील त्यांच्याकडूनही मला या बॅगलेस इंडियाच्या संदर्भात बरीच माहिती देण्यात आली आणि ही एक त्यांनी माहिती दिल्यानंतर इथे एक परत माझ्यासाठी एक ऑनलाईन 4 दिवसाची ट्रेनिंग त्याच्यामध्ये ऑर्गनाईज करण्यात आली आणि ती 4 दिवसाची माझी ती ऑनलाईन ट्रेनिंग झाल्याच्या नंतर बॅगलेस इंडियाचं जे काय हेड ऑफिस आहे ते हेड ऑफिस राजस्थान अजमेर येथे आहे. तेथे माझ्यासाठी परत 2 दिवसाची ट्रेनिंग अरेंज करण्यात आली, 2 दिवस ऑफलाईनसाठी. तर मी आणि माझी मिसेस म्हणजे आम्ही दोघंजणं या राजस्थान अजमेर या ठिकाणी येऊन त्या 2 दिवसाच्या ऑफलाईन ट्रेनिंगमध्ये पार्टिसिपेट केलं आणि येथे आल्याच्यानंतर ती अजमेरमधली जे बॅगलेस इंडियाचं जे हेड ऑफिस आहे येथे आल्यानंतर जे राजस्थान नाही, महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतभर जे बॅगलेस इंडियाचं सध्याचं जे वर्किंग चालू आहे तर त्याचे मेमरी किंग म्हणून आपले आदरणीय नरेंद्र सिंग सर यांच्या माध्यमातून आम्हाला या 2 दिवसाच्या ऑफलाईन ट्रेनिंगमध्ये अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट शिकवण्यात आल्या की खरंच सांगतो तुम्हाला की माझा जो स्वतःचा अनुभव आहे आत्ताचा म्हणजे 4 दिवसाची ऑनलाईन आणि 2 दिवसाची ऑफलाईन या ट्रेनिंगमध्ये म्हणजे जे काही आपण पूर्वी जो काही अभ्यास करायचो किंवा जो पाठांतरण करायचो ते फक्त एखादी गोष्ट जर घेतली तर ते घोकमपट्टी करून करायचो म्हणजे रट के लर्न करणे का हा जो तरीका आहे तर हा तरीका आता बदललेला आहे. कारण की येणारं जे युग आहे ते खूप कॉम्पिटिटिव्ह युग आहे. या कॉम्पिटिटिव्ह युगामध्ये मुलांना किती फास्ट आणि संघर्ष करावा लागतो किंवा त्यांचे कॉम्पिटिटर किती जवळच्या जवळ कॉम्पिटिटर आहे. या कॉम्पिटिटरला क्रॉस करून त्यांना जर स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर त्यांना काहीतरी वेगळं त्यांना शिकावं लागेल आणि शिक्षण घ्यावं लागेल. तर या वेगवेगळ्या जे कन्सेप्ट आहे, मेथड आहे, त्याच्यामध्ये मग फोनेटिक मेथड असतील, SIS मेथड असतील, अशा वेगवेगळ्या मेथड्स आम्हाला आदरणीय नरेंद्र सिंग सर यांच्या माध्यमातून शिकायला मिळाल्या. आणि खरंच नरेंद्र सिंग सरांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर खूप मोठे म्हणजे एखादा पॅरेग्राफ असेल, कितीतरी वर्ड्स असतील, कितीतरी मोठमोठ्या गोष्टी असतील, त्या अगदी काही सेकंदात जर म्हणजे आपण म्हणतो ना आय स्कॅनिंग, फक्त असं समोर बोर्डवरती लिहिलेलं आहे ते फक्त असं हात फिरून म्हणजे आय स्कॅनिंग म्हणतो या पद्धतीनं 2 सेकंदात 15-15, 20-20 शब्द असतील, 15-15, 20-20 नंबर असतील, क्विकली लक्षात कसे ठेवायचे आणि ते न बघता समोरच्या पब्लिकला सांगायचे किंवा समोर कोणालाही सांगायचे आणि हे फक्त तेवढ्या मिनटासाठी सांगायचे नाही तर ते कायमस्वरूपी लक्षात राहतील. अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट आदरणीय नरेंद्र सिंग सर यांच्या माध्यमातून आम्हाला शिकायला भेटलेले आहे. आणि हे सगळं काही शिकल्याच्या नंतर मी आता माझा पुढचा नेक्स्ट पाऊल असा असणार आहे, माझा ॲक्शन प्लॅन सांगतो. मी इथून आता परत पुण्यामध्ये गेल्यानंतर मी माझ्या अकॅडमीचे माझे कृष्ण पिंगाक्ष अकॅडमीच्या माध्यमातून जे काय सध्या माझ्याकडं 50+ स्टुडंट आहेत या स्टुडंटना मी शिकवणार. त्याच्यानंतर जे काय मी माझ्या पुणे येथील देहूगावमध्ये राहतो त्या देहूगावमधील बाकीच्या स्कूलमध्ये जाऊन या सगळ्या विद्यार्थ्यांना या कन्सेप्टबद्दल सांगण्याचा प्रयत्न करणार आणि या सगळ्यांसाठी एका दिवशी एक छानसा असं सेमिनार घेऊन आदरणीय नरेंद्र सिंग सर यांना मी तिथं इन्व्हाइट करणार आणि त्या माध्यमातून आपल्या बॅगलेस इंडियाचा सर्व प्लॅन आपल्या त्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा पुढचं पाऊल उचलतो आहे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.